नमस्कार सर्वांचं ग्रो अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी गणेश पाटील हार्दिक स्वागत करतोय। बघा 2025 साली जी काही परीक्षा पद्धती जाहीर झालेली होती मुख्य सेविकांसाठी, त्यामध्ये थोडे बदल झालेले आहेत। त्या संदर्भात एक महत्त्वाचं नोटिफिकेशन आलेलं आहे। आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये ऍक्च्युअल मध्ये त्या नोटिफिकेशन मध्ये कोणत्या बाबी आहे, फॉर्म भरायची तारीख कुठपर्यंत आहे, त्याचबरोबर फॉर्म भरायला कोणाकोणाला दिलेला आहे, त्याचबरोबर आपल्याला एक महत्त्वाचा एक पार्ट बघायचा आहे की मला आता अभ्यासाला सुरुवात करायची आहे, तर अर्थातच त्याची सुरुवात कुठून करायची। म्हणून ज्या काही भगिनी आहेत, ज्या काही आपल्या लाडक्या बहिणी आहेत, त्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघायचा आहे की हा फॉर्म नेमका कोणाकोणाला भरता येणार आहे। ठीक आहे, चला बघूया वन बाय वन की ऍक्च्युअल मध्ये काय आहे। बघा तत्पूर्वी ही जी काही भरती आहे, या भरतीसाठी आपण ऑलरेडी बॅच लॉन्च केलेली आहे। त्यातील जवळपास 80% सिलेबस आपला रेकॉर्ड झालेला आहे। कारण बघा 2025 सालापासून आपली बॅच चालू आहे आणि ज्यावेळेस त्याच्यावरती स्टे आलाय तेव्हापासून आपण थोडं लेक्चर थांबवले होते, परंतु आता पुन्हा एकदा आपण काय केलेले रेकॉर्डिंग सुरू केलेली आहे। आजही तुम्ही बॅच घेतली तर 80% सिलेबस तुमच्या समोर रेकॉर्ड झालेला आहे। तुम्हाला आजपासून व्हिडिओ बघायला त्यामध्ये सगळ्या गोष्टी आहेत। तर ही बॅच आहे, ही बॅच कोण घेऊ शकणार आहे, तर बघा ज्या कार्यरत ऑलरेडी सेविका आहेत त्या पण घेऊ शकणार आहे। त्याचबरोबर ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे अशा महिला सुद्धा घेऊ शकणार आहे। कारण बघा ही जी जाहिरात आहे, तर ही जाहिरात काही स्पेसिफिक वर्गासाठी आहे, पण ज्या काही उर्वरित जागा आहे तर त्या जागांसाठी लगेच नव्यानं जाहिरातीचं काम सुरू आहे। लवकरच ती जाहिरात सुद्धा येणार आहे। म्हणून ही बॅच कोण घेणार, तर ज्या ऑलरेडी सेविका कार्यरत आहे त्या घेणार, प्लस कोण घेणार, ज्यांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आहे अशा सगळ्या महिला याला फॉर्म भरू शकणार आहे। या महिला ही बॅच घेऊ शकणार आहे, लक्षात घ्या। त्याचबरोबर बघा ही जी बॅच आहे तर ही फुल्ली व्हिडिओ रेकॉर्डेड बॅच आहे। यामध्ये मुद्दामून आपण एक जो मुद्दा आहे की लाईव्ह स्वरूपात आपण बॅच घ्यायचं या ठिकाणी काय केलेलं आहे, टाळलेलं आहे। कारण आम्हाला माहिती आहे की ज्या काही आपल्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना अर्थातच घरचं दारचं सगळे काही कामं सांभाळून त्यांना अभ्यास करायचा आहे आणि अर्थातच त्यांना एका कोणत्या तरी वेळेसाठी बांधून ठेवणं ते आम्हाला सोयीस्कर वाटत नाही। त्या अनुषंगाने व्हिडिओ हे रेकॉर्डेड असतील। जेव्हा जेव्हा आमच्या बहिणींना बॅच बघायला वेळ मिळेल त्यांनी लगेच मोबाईल काढायचा आणि लेक्चर्स बघायला काय करायची, सुरुवात करायची आहे। बघा यामध्ये जो काही तुमचा सगळा अभ्यासक्रम दिलेला आहे तो सगळा अभ्यासक्रम आपण बॅच मध्ये कव्हर करतोय। सगळे जे काही मंडळी आहे, अर्थातच ग्रो अकॅडमी हा जो क्लास आहे, आम्ही नेहमी म्हणतोय की अधिकाऱ्यांनी भावी अधिकाऱ्यांसाठी चालवलेली एक आमची चळवळ आहे की ते जे शिकवणारी मंडळी आहे अर्थातच ती सगळी अधिकारी मंडळी आहे आणि ते अर्थातच या ठिकाणी अधिकारी घडवणार आहे। नंतर बघा जो काही तुमचा अभ्यासक्रम आहे त्याच्या शॉर्ट नोट सुद्धा तुम्हाला या ठिकाणी आपण काय करणार आहे, प्रोव्हाइड करणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचा पार्ट जो की हे कोणीच घेणार नाही, तो म्हणजे तुमच्या अभ्यासाचं जे काही वेळोवेळी आम्ही त्याचं नियोजन करून देणार आहे की बाबांनो तुमचा अभ्यास कुठपर्यंत आलेला आहे, तुम्ही काय काय वाचलं, काय काय बाकी आहे, तुम्हाला टेस्ट मध्ये किती मार्क्स येतात याची विचारणा तुम्हाला आवर्जून होणार आहे। म्हणजे तुम्हाला फुल्ली आम्ही बिझी ठेवणार आहोत की तुम्हाला हे करायचं आहे, एवढं करायचं आहे, याच्या व्यतिरिक्त काही करायचं नाही। आणि अर्थातच त्याचा फॉलोअप सुद्धा या बॅच मध्ये घेतला जाणार आहे। बॅच आहे द ग्रो अकॅडमी, आपलं जे चॅनल आहे तुम्ही प्ले स्टोअरला जायचं, ऍप तुम्हाला त्या ठिकाणी काय होणार आहे, भेटणार आहे। तिथे द ग्रो अकॅडमी असं टाईप करा, तुम्हाला आपलं ऍप्लिकेशन दिसून जाईल आणि लगेच तुम्हाला जाऊन काय करायचंय, बॅच त्या ठिकाणी जाऊन परचेस करायची आहे। अर्थातच आपण आज उद्या आणि परवा म्हणजे ही जी 15 ऑगस्टच्या दरम्यानची जी काही प्रोसेस आहे, तर आपण काय केलंय की स्वातंत्र्य दिनानिमित्त 15 ऑगस्ट पर्यंत म्हणजे 16 ऑगस्ट पर्यंत ही जी फीज आहे ती 999 आहे। म्हणून ज्या काही महिला आहेत, ज्या काही भगिनी आहेत, ज्या काही आमच्या लाडक्या बहिणी आहेत, त्यांनी आवर्जून या फीजचा काय करायचंय, बेनिफिट या ठिकाणी घ्यायचा आहे। आणि काही अडचण आली तर या ठिकाणी दोनही नंबर तुम्हाला दिलेले आहेत, बिनधास्त कॉल करा आणि लगेच तुम्ही काय करा की जे काही तुमच्या शंका आहे त्याचं निरसन करायचं आहे। बघा ही जी तब्बल जी जाहिरात आलेली आहे तर ती आहे 272 पदांसाठीची। खरं पाहायला गेलं तर खरंच ही मोठी जाहिरात आहे, कारण एवढ्या मोठ्या महिला मुख्य सेविका शहरी भागासाठी 272 जागा या ठिकाणी काय आहेत, रिक्त आहेत। बरं एवढं थांबलेलं नाहीये, त्याचबरोबर या वर्षभरामध्ये या जे काही संभाव्य जो काही पिरियड आहे, जी काही रिटायरमेंट आहे, तिचा आवाका लक्षात घेऊन या जागांमध्ये
ऍडिशन होत जाणार आहे. म्हणजे हा आकडा तुमचा नक्कीच 350 ते 400च्या घरात जाऊ शकतो. म्हणून ही आपल्या सगळ्यांसाठी काय आहे, सुवर्ण संधी आहे. बघा, बॅचेस चालू राहतील, सगळं काही आहे, पण तुम्हाला अभ्यास करायचा आहे आणि ही जी काही संधी आलेली आहे तिचा अर्थातच तुम्हाला त्याच्यामध्ये संधीचं तुम्हाला सोनं करायचं आहे आणि ही आवर्जून संधी आहे. बघा, 272 जागा, पद आहे आपलं मुख्य सेविका गट क संवर्गाचं पद आहे, पण याचा पे स्केल हा S14 आहे. ठीक आहे. नंतर बघा, या ठिकाणी बघा, ही संधी नेमकी कोणासाठी आहे बाबा, ही जी काल नोटिफिकेशन आलेलं आहे ते कोणासाठी, तर बघा 2025 साली ऑलरेडी जाहिरात येऊन गेलेली आहे. त्या जाहिरातीमध्ये ज्या महिला पात्रता धारक होत्या, ज्यांनी फॉर्म भरलेला आहे, त्या महिलांना आता नव्याने फॉर्म भरायची गरज नाही. पण ज्या महिला तेव्हा पात्र होत्या परंतु फॉर्म भरायचं राहिलेलं आहे, त्या पुन्हा फॉर्म भरू शकतात. आणि ज्या महिला तेव्हा अपात्र होत्या पण आता पात्र आहेत, त्या सुद्धा या ठिकाणी काय करू शकतात, फॉर्म भरू शकतात. ते आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. बघा, अर्थातच या ठिकाणी आहे की ही कोणासाठी आहे, तर ज्या अंगणवाडी सेविका सध्या कार्यरत आहे अशांना सध्या फॉर्म भरता येणार आहे. त्यासाठी दिलेला आहे. ज्या अंगणवाडी सेविकांनी या अगोदर दिलेल्या जाहिरातीमध्ये अर्ज केलेला नाही, फक्त त्यांनीच आता काय करायचं, या ठिकाणी अर्ज सादर करायचा आहे. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी नव्यानं अर्ज सादर करण्याची गरज नाही. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया. मग आता ही जी परीक्षा आहे, तर या परीक्षेसाठी निकष 3 आहे. ही जी परीक्षा आहे याच्यासाठी 3 निकष आहे. एक आहे अनुभव, दुसरा आहे वयाची अट आणि तिसरा आहे शिक्षणाची अट. आपल्याला 1 बाय 1 सगळं बघायचं. ठीक आहे. निकष 1 नंबरचा काय आहे की तुमचं जी काही वयाची अट आहे, सलग 10 वर्ष विनाखंड नियमित सेवा. नियमित सेवा विनाखंड म्हणजे तुमच्या सेवेमध्ये कुठेही खंड न पडता जे काही तुमचे 10 वर्ष सर्व्हिस कंप्लीट होणं गरजेची आहे. तर यामध्ये बघा काय आहे की ही जी जाहिरात आहे ही आलेली आहे 2025 मध्ये. म्हणून जे काही वय मोजण्याचा कालावधी निश्चित केलेला आहे तो आहे 1 जानेवारी 2025. म्हणजेच 1 जानेवारी 25 पर्यंत यांना काय झालेले पाहिजे, 10 वर्ष सेवेचे कंप्लीट झालेले पाहिजे. काय झालेले पाहिजे, 10 वर्ष सेवेचे कंप्लीट झालेले पाहिजे. बघा पुढे दुसरा आहे वयाची अट. यामध्ये या महिलेनी 50 वर्ष वयाची तिथपर्यंत त्यांना अलाउड आहे. म्हणजे 50 वर्षापर्यंतचा ज्या काही महिला आहेत त्यांना फॉर्म भरता येणार आहे. वय 50 वर्षापेक्षा जास्त नसावे. मग काय दिले की ज्या महिलांचा जन्म 1 जानेवारी 1975 नंतरचा असणार आहे, अर्थातच त्या या फॉर्म भरण्यासाठी काय आहे, एलिजिबल आहे, पात्रता धारक आहे. नंतर बघा तिसरा निकष आहे शिक्षण. यामध्ये बघा की या ज्या महिला आहे पदवीधर असणं यांना काय आहे, अनिवार्य आहे. त्याचबरोबर संविधानिक मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी यांनी काय केलेली असावी, धारण केलेली असावी. यामध्ये संविधानिक विद्यापीठ म्हणजे तुमचं मुक्त विद्यापीठ आहे. त्याचबरोबर जे काही तुम्ही रेग्युलर जाऊन कॉलेजेस केलेले आहे, पदवी मिळवलेली आहे, ते सुद्धा त्यामध्ये काय एलिजिबल आहे. बघा हे तीनही निकष कोणते, हे तीनही निकष. एक आहे तुमचा सेवा, सेवेचे किती तुमचे 10 वर्ष विनाखंड, कधीपर्यंत 1 जानेवारी 2025 पर्यंत. नंतर काय आहे की बाबा माझा जर जन्म 1 जानेवारी 75 नंतर जर झालेला आहे तर मी या पदासाठी फॉर्म भरायला पात्र आहे. नंतर आहे तिसरं पदवीधर असणं अनिवार्य आहे. तुम्हाला या ठिकाणी तुमची डिग्री असणं गरजेचं आहे. हे 3 निकष या ठिकाणी आहेत. आता पुढे बघूया. बघा अर्ज भरायसाठी तुम्हाला फार कमी वेळ दिलेला आहे आणि अर्थातच सगळ्या ज्या काही महिला मंडळी आहे, आम्हाला माहिती आहे की तुम्ही आता जे काही कॉम्प्युटरवर बसून फॉर्म भरणे वगैरे या गोष्टी आता तुमच्या याच्या बाहेर गेलेल्या आहेत. तर तुम्हाला आवर्जून जर काही अडचण आली तर तुम्हाला जो काही नंबर दिलेला आहे त्याच्यावरती कॉल करून तुम्हाला आवश्यक जी काही मदत लागणार आहे अर्थातच ती ग्रो अकॅडमी मार्फत या ठिकाणी पुरवली जाणार आहे. पण आवर्जून आपल्याला फॉर्म भरायचा आहे. मग फॉर्म कधी भरायचा, तर बघा आज 7 ऑगस्ट पासून तर 21 ऑगस्ट पर्यंत या दरम्यान तुम्हाला फॉर्म भरायला टाइम दिलेला आहे. मग त्यामुळे तुम्हाला काय करायचं, सगळे काही डॉक्युमेंट्स घ्यायचे आणि व्यवस्थितरित्या फॉर्म भरायचा आहे. काही अडचण आली तर आम्ही आहोत. ठीक आहे. चला पुढे बघूया. पुढचं आहे की अर्ज कसा करायचा आहे, तर ही ICDS.gov.in ही तुम्हाला वेबसाईट दिलेली आहे. त्याच्यावरती तुम्हाला जाऊन काय करायचंय, ऍप्लिकेशन भरायचं आहे. बघा बाकीचे जे काही निकष आहे
की तुमच्याकडे MSCIT असलं पाहिजे, काय असलं पाहिजे, तर ते कधी आहे, जेव्हा तुमची निवड होईल, काय होईल, जेव्हा तुमचं सिलेक्शन होईल त्याच्यानंतर तुम्हाला काय करायला सांगितलं, जे काही MSCIT आहे त्याचबरोबर मराठी भाषा प्रमाणपत्र, म्हणजे ज्यांचं 10वी मध्ये मराठी विषय नव्हता अशांसाठी, त्याचबरोबर 2 वर्ष आहे, आणि ज्यांच्यासाठी 10वीला हिंदी विषय नव्हता ते प्रमाणपत्र मिळवण्यासाठी 3 वर्षाची अट आहे. तर अर्थातच या गोष्टी नंतरच्या आहे, त्याच्यावरती आता विचार करायचा नाही. आता मला रुजू होण्यासाठी काय करायचं आहे, आणि अर्थातच तेच आपल्याला बघायचंय. तर ध्यानात घ्या सगळ्यांना, की आता आपल्याला जर अभ्यासाला सुरुवात करायची आहे तर तुम्हाला यापेक्षा सुवर्ण संधी कुठे असू शकत नाही. ग्रो अकॅडमीची जी काही बॅच आहे, बिंदास जायचं, बॅच तुम्हाला जॉईन करायची आहे. अर्थात याचा जो काही अभ्यासक्रम आहे या परीक्षेचा, त्या अभ्यासक्रमासाठी मी आजच दुसरा एक व्हिडिओ घेतोय, त्यामध्ये प्रॉपर सविस्तररित्या अभ्यासक्रम काय आहे, त्या अभ्यासक्रमामध्ये मी कोणत्या कोणत्या गोष्टी कव्हर केल्या पाहिजे, त्याचा अभ्यास कसा केला पाहिजे, हे सगळं आपल्याला त्या लेक्चरमध्ये बघायचंय. म्हणून आपण सगळ्यांनी सगळ्यात महत्त्वाचं चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही बॅच घ्या नका घेऊ तो नंतरचा प्रश्न आहे, पहिले चॅनल सबस्क्राईब करा. कारण जे काही या परीक्षेच्या संदर्भात वेळोवेळी अपडेट येणार आहे अर्थातच ते तुमच्यापर्यंत इझिली पोहोचणार आहे. काही अडचणी उद्या तुमच्यासाठी ग्रो अकॅडमी ही ऑलवेज सज्ज आहे. म्हणून तुम्ही बिंदास आता अभ्यास करा. कारण बघा, ज्या अर्थी आम्हाला फॉर्म भरायला कमी कालावधी आहे त्या अर्थी आमची परीक्षा सुद्धा लवकर होणार आहे. मग आम्हाला आता त्या परीक्षेसाठी तयार झालं पाहिजे. आता त्या हिशोबाने आम्ही काय केला पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. तर 1 बाय 1 सगळ्या गोष्टी तुमच्या परीक्षेच्या संदर्भात काही असो ते आपण कव्हर करणार आहे. इवन दो तुम्हाला अडचणी उद्या काही, तुम्ही बिंदास फोन हातात घ्या आणि कॉल करा. तुम्हाला अर्थातच या ठिकाणी योग्य उत्तर, तुमचं जे काही सोल्युशन आहे तुमच्या प्रश्नाचं ते काढून दिलं जाणार आहे. थांबूया आपण. धन्यवाद.